आं भन्ते साधु 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 नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वंदामि सबदाम. धन्यवाद बंतेजी. आज आपल्या उपोषद वर्गाचा पुन्हा आपण उपोषद वर्गासाठी जमलेलो आहोत आणि मी आपल्या सर्वांतर्फे बंतेजींना विनंती करेल की त्यांनी आजच्या या उपोषद वर्गासाठी देशना द्यावी आम्हाला. धम्मबंधू आणि भगिनींनो, उपोषणाचं महत्व आपण विविध अंगांनी लक्षात घेत आहोत आणि त्यापैकी आता बऱ्याचशा अंगांचा आपण चांगल्या प्रकारे वेध घेतलेला आहे, समाचार घेतलेला आहे. पण तरी सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला आज सांगण्याची इच्छा आहे. उपोषणाचे फायदे हा व्यक्तिमत्व विकासाचा एक फार महत्वाचा भाग आहे. आपण आजकाल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, व्यक्तित्व विकास म्हणतो. अनेक प्रकारचे कार्यक्रम या दृष्टीने केले जातात आणि अक्षरशः भरमसाठ फी बोजूनही लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. ती माहिती चांगली असते, कोणी काय करावं, कसं करावं, कसं राहावं, कसं दिसावं, कसं बोलावं, कसं वागावं, या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. हे योग्यच आहे. परंतु ह्या साऱ्या वागण्या बोलण्या करण्याच्या पाठीमागे जी मनशक्ती आहे, त्या मनशक्तीला दुरुस्त केल्याशिवाय, त्या मनशक्तीला त्या पद्धतीनं वापरण्यास आपण समर्थ आहोत आणि ते सामर्थ्य अंगीकारल्याशिवाय खऱ्या अर्थाने व्यक्तित्व विकास होतच नाही. कितीही ऐकावं, कितीही माहिती घ्या, त्यानं तसं केलं मलाही तसं करायचं, नाही जमत. त्यानं केलं तेवढ्यामुळे तुम्हाला तेवढी ताकद मिळत नाही. तुमच्या मनाला वाटावं लागतं, मनाला पटावं लागतं, मनामध्ये ती जिद्द निर्माण व्हावी लागते. हे मनाचं मुख्य सामर्थ्य आहे की मनाच्या ह्या प्रवृत्ती शिवाय, मनाने ठरवल्याशिवाय, मनाने घेतल्याशिवाय माणसाचं आचरण होतच नाही. म्हणून बुद्धानं म्हटलं की सर्व श्रेष्ठ काय तर मन आहे. मन पुब्बंगमा धम्मा, सर्व धर्मांचं अग्र, सर्व धर्माचं मुख्य, सर्व धर्माचं प्रमुख, सर्व धर्मांचा नेता, सर्व धर्मांच्या पुढे कोण आहे तर मन आहे. तर मनाचं हे अतिशय मूलभूत असं महत्व लक्षात घेता आपल्या त्या मनाला वळण लावणं हेच मनुष्याचं खरं जीवनातलं जगण्याचं मुख्य कर्म असतं. आपल्या मनाला वळण लावलं आणि तेही कसं सकारात्मक, सुखच निर्माण करीत राहील अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातून घडावं, अशा प्रकारे आपल्या मनाला वळण लावणं हे सर्वात अवघड काम आहे. ते एकाएकीत लागतच नाही. त्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात, सतत प्रयत्न करावे लागतात, अत्यंत सावधपणे ते सारं करावं लागतं. यासाठी शिलाचरणाची गरज आहे. यासाठी कुशलस्थ उपसंपदा हे जे मुख्य तत्व बुद्धानं सांगितलंय त्याची गरज आहे. कुशल करायचं, सुख निर्माण होईल असंच वागायचं, वागणं बोलणं विचार करणं सारं तसंच असलं पाहिजे, मनाची प्रवृत्ती तशीच असली पाहिजे, हा त्याच्या मुख्य उद्देश आहे. आणि हे गेलं तर व्यक्तिविकास होतो. व्यक्तिविकास म्हणजे आहे काय? तुम्ही समाजामध्ये एक तर स्वाभिमानानं जगणं,
मानानं जगणं, इज्जत आबरूनं जगणं, प्रतिष्ठेनं जगणं आणि प्रसन्नतेनं जगणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. ही प्रतिष्ठा आणि प्रसन्नता कशी प्राप्त होते आणि जर ती प्रतिष्ठा आणि प्रसन्नता आपण प्राप्त केली नाही तर काय होतं याच फार चांगलं एक उपदेश म्हणून बुद्धानं केलेला आहे. तो महापरिनिर्वाण सूत्रात आलेला आहे. बुद्ध चारिका करत असताना आनंदला म्हणतात की आनंद, हे पाटली ग्राम आहे, तिथे आपण जाऊ. आणि आनंद होय म्हणतो आणि त्याप्रमाणे ते पाटली ग्रामामध्ये जातात. हे पूर्वीचं पाटली ग्राम म्हणजे पाटलीपुत्र. त्या शहराची निर्मिती तेव्हा होत होती आणि लोकांनी तिथे आपलं हॉल सुद्धा बांधला होता आणि त्या हॉलमध्ये भगवंतांनी राहावं अशा प्रकारची त्यांनी विनंती केली होती. त्या हॉलला अवसथागार म्हणत असत. अवसथागार आपण थोडक्यामध्ये हॉल म्हणू शकतो त्याला. तशा अवसथागाराची त्यांनी निर्मिती केलेली होती आणि भगवान जेव्हा पाटलीग्राम मध्ये आले तेव्हा तिथले नागरिक ना भेटले आणि भगवंतांना विनंती केली की भगवान, आम्ही अवसथागार बांधलेला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. हा त्या काळातल्या परंपरा होत्या की विहार दान दिली जात होती. सार्वजनिक ठिकाणं भिक्षू संघाला दान दिली जात होती. का तर भिक्खू संघानं कुठल्याही अटकावाशिवाय, कुठल्याही अडचणीशिवाय त्याचा सातत्यानं लोकांना उपदेश करण्यासाठी आणि स्वतःच्या आचरणासाठी वापर करावा, जेणेकरून हे उच्च आचरण आहे, धम्म आचरण आहे, ते चिरंतर राहील आणि लोकांमध्ये सतत पसरत राहील. म्हणून विहारामध्ये भिक्षू पाहिजेतच. भिक्षूशिवाय विहार बसतच नाही. जे काही निर्मिती असं सार्वजनिक कार्यासाठी समाज करतो ती भिक्षूंना अर्पण करावी लागते. तर ते पण अवस्था त्याप्रमाणे त्यांनी बुद्धाला अर्पण केलं. बुद्धाने ते ते म्हणतात ते स्वीकारलं आपण तर नको म्हणू. आणि बुद्ध मग तिथे आले. संघ त्यांच्या बरोबर होता, तोही तिथे आला. हा ग्रस्त वर्ग जो होता पाटलीग्रामचा तोही आला, बुद्धाच्या समोर बसला आणि बुद्धाने त्यांना जो उपदेश दिला तो फार महत्वाचा आहे. त्यांनी फक्त 5 गोष्टी सांगितल्या त्यांना. फक्त 5 गोष्टी. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की दुःशील जर मनुष्य वागला तर त्याचे 5 वाईट परिणाम होतात. दुःशील जगला, शिलाप्रमाणे जर मनुष्य वागला नाही तर त्याचे 5 वाईट परिणाम त्याला भोगावे लागतात. त्यापासून तो सुटत नाही. त्याला म्हटलंय आदिनवा दुःशीलस्य शील विपत्तिया. हे शिलाचरणाचं संकट आहे, विपत्ती आहे. किती आहेत परिणाम म्हणून? शिलाचरण नाही केलं त्याचा परिणाम म्हणून 5 विपत्तींना तोंड द्यावं लागतं. 5 संकट येतात. कोणती आहे ती 5? कथमे पंच. तर पहिलं त्याने म्हटलं आहे की मनुष्य, दुराचारी मनुष्य दुराचाराच्या भावनेनं टाळाटाळ करतो, आळस करतो, आत्ताच उद्यावरती ढकलतो, दुर्लक्ष करतो, त्या गोष्टीमध्ये तो लक्ष घालत नाही. याला आळस म्हटलंय. दुराचारी माणसाच्या मध्ये एक प्रकारची ही निष्क्रियता येते आणि जे चांगलं करायचं होतं तो करतच नाही. ह्या दुराचरणामध्ये त्याला वेळच मिळत नाही, त्यामुळे तो वाहवत जातो. कुशल आचरण त्याला जमत नाही.
याला आळस म्हटलं, याला निष्क्रियता म्हटलेलं आहे. आपण व्यवहारामध्ये आळस म्हणतो. आळस ही सामान्य गोष्ट नाहीये, ती एक मनाची प्रवृत्ती आहे. करावंसं न वाटणं ही मनाची प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती माणसाला शेवटी काही करू देत नाही, त्याच्या हातून कार्य होऊ देत नाही. आणि त्यामध्ये माणसाचं नुकसान होतं, प्रगती होत नाही. तो आहे तिथेच राहतो किंवा त्यापेक्षा आणखी खालच्या स्थितीला जातो. उत्साह राहत नाही कशामध्ये, जिद्द राहत नाही कशामध्ये. म्हणून हा जो निष्क्रियतेचा आळस आहे, असा आळस शिलाचरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या माणसाच्या मध्ये वाढतो. तो त्याला सोडत नाही. म्हणून शिलाचरण सावधपणेच करावं लागतं, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. जागरूकपणे, दक्ष राहून. साधी गोष्ट आहे ते, की आपल्या स्वतःच्या मनाला असं वळण लागलं पाहिजे, मनामधली जी शक्ती आहे ती अशी संचारली पाहिजे, अशी उफाळली पाहिजे, की ज्याचा आपला वापर करता आला पाहिजे. ती शक्ती उफाळत नाही, संचारत नाही, नकोसं वाटतं, कंटाळा येतो. असलेली शक्ती सुद्धा वापरता येत नाही, ही त्याच्यातली सतत मोठी कमजोरी आहे. आणि ह्या कमजोरीपासून जर मनुष्य वाचला तर तो प्रगती करू शकतो. करण्याचा उत्साह असला पाहिजे, करण्याची जिद्द असली पाहिजे, करावंसं वाटलं पाहिजे आणि त्यासाठी आपली सारी शक्ती आपल्याला लावता आली पाहिजे. म्हणून ही निष्क्रियतेची भावना, ही एक आळसाची भावना, ही टाळाटाळीची भावना अशी जर आपली असेल तर तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ही प्रवृत्ती, आपली मनाची ही सवय, ही काही कामाची नाही. ही आपल्याला चांगलं करूच देणार नाही आणि आपला विकास होणारच नाही. तर कुठला व्यक्तीचा विकास घेऊन बसलास, करावंसंच वाटत नाही तर होईल कसं? किती माहिती ऐकली, किती माहिती घेतली, यानं तसं केलं, त्यानं तसं केलं, त्याला यश मिळालं, त्याला यश मिळालं. काही कामाचं नाही आपल्या. ते तेव्हाच कामाचं ठरलं जेव्हा आपल्या मनानं उचल खाल्ली आणि करण्याची हिंमत बाळगली तर. आणि ती हिंमत येण्यासाठी सदाचार आवश्यक आहे, शिलांचं पालन आवश्यक आहे. ती सवय लागली तर मनाचा आळस, ही निष्क्रियता नष्ट होते, अन्यथा होत नाही. साधी गोष्ट नाही ती. आपल्या विकासाचं मूळ तत्व आहे. नाहीतर मनुष्य म्हणून आपला विकास होणारच नाही, आपली सुधारणा होणारच नाही आणि आपल्या जीवनात चांगलं निर्माण होणारच नाही. आहे तेच सरळ गाणं चालत राहील मरेपर्यंत. सुधारणा व्हायची नाही. आणि सुधारणं हा प्रत्येक माणसाची गरज आहे. ती टाळता येत नाही. म्हणून बुद्धाने हे सांगितलं आहे, की जो दुःशील मनुष्य आहे, त्याला पहिला हा दुष्परिणाम भोगावा लागतो, की तो अशी टाळाटाळीची, आळसाची वृत्ती वाढवतो. दुसरं सांगितलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांना माहित आहे. जग प्रसिद्ध आहे, सर्व ज्ञात आहे. काय? जो दुराचारी असतो त्याची निंदा होते. त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. हा तर आपला अनुभव आहे. काही खोटा नाही. जो दुराचारी आहे त्याची निंदा होती. त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. त्याच्याबद्दल कोणी चांगलं बोलत नाही. त्याशी कोणी चांगलं वागतही नाही. हा आपला अनुभव आहे. हा किती मोठं नुकसान आहे. माणसाला सुखानं जगावं लागतं, आनंदानं जगावं लागतं. लोकांनी आपलं आदरातिथ्य करावं, किमान आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्या जवळ करावं असं वाटतं. हे बिघडून जातं. माणसं दुस्वास करतात, टाळाटाळ करतात, नकोसं वाटतं. किती मोठं नुकसान आहे. एक दिवसाची गोष्ट नाही ती, आयुष्यभर त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. किती मानसिक दडपण येत असेल, किती मानसिक खच्चीकरण होत असेल, किती मानसिक दुःख होत असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे निंदाजनक आपलं वागणं बनणं हे अतिशय घातक आहे. हं. आहे ते थोडंफार दुःख जीवनामधलं ते सुद्धा त्यामधून नष्ट होऊन जातं. लोक आपल्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाही, हे सतत मनामध्ये सलत राहतं. काही साधी गोष्ट नाही ते. सततचं दुःख आहे ते, कायमचं दुःख आहे ते. एक दिवसाचं नाही, सातत्यानं
वर्षानुवर्ष दिवसेंदिवस चालणार. सर्वांचा अनुभव आहे. म्हणून हे दुसरा सर्वात मोठा त्याचा हानी आहे, नुकसान आहे. पुन्हा मग तो ज्या ग्रुपमध्ये जाईल, ज्या समाजात जाईल, ज्या लोकांच्या मध्ये जाईल, जिथे 4 लोक आहेत तिथे जाईल, त्याचं कोणी स्वागत करत नाही, त्याला आपलं म्हणत नाहीत. म्हणजे समाजात त्याला काही किंमतच उरत नाही. समाजात त्याला काही कोणी जुमानत नाही, कोणी विचारत नाही, कोणीही त्याला जवळ करत नाही. एक प्रकारे बहिष्कृत होतो समाजातून, एकाकी पडतो तो. मग किती मोठं दुःख आहे. समाजाशिवाय माणूस जगू शकत नाही. सुसंघटित समाज हे माणसाच्या चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहे, जगण्यासाठी. आणि त्या समाजामध्ये जर आपली किंमत नाही, तेच आपल्या जवळ करत नाहीत, त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही, आपण विचार विमर्श करू शकत नाही, विचारपूस करू शकत नाही, किती वाईट अवस्था आहे. एकाकी पडलो आहे, बहिष्कृत झालेलो आहे, टाकाऊ झालेलो. किती दुःख असेल पहा. अशी माणसं बोलून दाखवत नाही ती गोष्ट खरी आहे, पण आपण कल्पना करूया की किती वाईट असेल ते, किती भयंकर असेल ते, की समाजामध्ये आपलं स्वागतच कोणी करत नाही. कुटुंबातही तसंच असतं, नातेगोत्यातही तसंच असतं, शेजाऱ्या पाजाऱ्यातही तसंच असतं, समाजातही तसंच असतं. आपल्याला या म्हणतच नाही, जवळ करतच नाही. तिथे बोलण्याची सोय नाही, कोणी ऐकून घेत नाही. इतकी ही वाईट स्थिती होते. म्हणून मनुष्य खच्ची होतो, एकाकी पडतो आणि आपल्या त्या नादात आणि आपल्या त्या मस्तीमध्ये जगत राहतो. आणि त्यामधून तो फार उद्धट बनतो, बेफिकीर बनतो, बेपर्वा बनतो. आणि असे आपण माणसं पाहतो, ते गुन्हेगार वगैरे किती बेपर्वा बनलेले असतात, किती उद्धट बनलेले असतात, किती तुसडेपणानं वागतात. हा तुसडेपणा आला कुठून? तो आला समाजामध्ये त्यांना काही किंमत नाही म्हणून, समाज त्यांना जवळ करत नाही म्हणून. आणि एक दिवसाची गोष्ट, आयुष्यभराची गोष्ट. अशा प्रकारे माणसाचं पराकोटीचं नुकसान त्यामध्ये होत असतं. ही गोष्ट कृपया आपण बारकाईनं लक्षात घेतली पाहिजे. ही तिसरी गोष्ट आहे. आणि मग चौथी गोष्ट काय सांगितली आहे, की मनुष्य जो आहे, आणि हा याचा जरा अवघड भाग आहे, अनेकदा लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही. असं म्हटलंय की त्याचा मृत्यू चांगला होत नाही. मृत्यूची अवस्था अतिशय गोंधळलेली, वैतागलेली, चिडचिड करणारी, वाईट अवस्थेमध्ये, वाईट मानसिकतेमध्ये त्याचा मृत्यू होतो. सुखानं मरण नाही होत. आता माणसाला याची काय किंमत नाही, मरायचं एकदा आहे, केव्हा तरी कसं हो, काय त्याची पर्वा करायची, असं म्हणून तो दुर्लक्ष करतो. पण तिथे ते प्रकरण थांबत नाही. मरणाचं हा शेवटच्या घटकामध्ये अशा असतात की तेव्हा आपण जीवनामध्ये जे काही करतो ते सारं आठवतं, आपल्या मनापुढे उभं होतं, मनावर त्याचा जबरदस्त प्रभाव पडतो आणि त्या मानसिकतेमध्ये आपला पुन्हा जन्म होतो. म्हणून म्हटलंय की पुनर्जन्म त्या माणसाचा चांगला होत नाही, ही 5वी गोष्ट सांगितली. पुनर्जन्म चांगला होत नाही. आता अनेक लोक पुनर्जन्मावरती विश्वास ठेवत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. आणि आपल्याला ते पटतं असं म्हणणंही कठीण आहे. पटतं फक्त आपल्या बुद्धीच्या माध्यमातून. आणि जन्म पुनर्जन्म ह्या अशा चेतनेशी संबंधित गोष्टी आहेत, चेतना शक्तीशी संबंधित गोष्टी आहेत, ज्या चेतनाशक्तीची आपल्याला काही जाणीवच नसते. ती चेतनाशक्ती आपण
जाणतही नाही आणि त्यामध्ये काय ते चेतनाशक्तीचं कार्य कसं चालतं त्याचा आपल्याला काही पत्ता असत नाही. बुद्धाने एकच मार्ग सांगितला की तुम्ही ध्यानाच्या त्या अवस्थेमध्ये जा, चेतनाशक्तीच्या संपर्कात या, तुम्हाला चेतनाशक्ती जाणता येते, ओळखता येते, समजता येते आणि ते कसं कार्य करते सारं कळतं. त्यासाठी आपण फक्त एक साधा नियम लक्षात ठेवला पाहिजे. ज्या अर्थी बुद्धानं म्हटलंय की पुनर्जन्म आहे आणि बुद्धाला जी प्राप्ती झाली त्याचं वर्णन करताना बुद्धानं प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की मला प्रथम माझ्या मागच्या अनेक जन्मांची आठवण झाली आणि त्या आठवणींचा संग्रह म्हणजे पाली भाषेमध्ये जातक कथा आहेत. आता ते सारेच प्रत्यक्षात जन्म झाले की नाही आपण काहीच बोलू शकत नाही त्याबद्दल. पण जातक कथा एक प्रमाण आहे, एक पुरावा आहे बौद्ध साहित्यामधला, की बुद्धानं पुनर्जन्म जाणला होता, त्यांना तो कळत होता आणि ती जन्मजन्मांतराची प्रक्रिया ते पूर्णपणे जाणत होते. माझ्यासारखा मनुष्य ज्याला ते कळतच नाही, समजतच नाही, तो विषयच पूर्णपणे अज्ञात आहे. परंतु बुद्धाच्या बुद्धत्वावरती माझा विश्वास आहे, की मनुष्य बुद्ध बनू शकतो ही गोष्ट आता नाकारण्यासारखी नाही, कारण जगामध्ये करोडो अरहत बनलेले आहेत, दुःखमुक्त लोक बनलेले आहेत. आणि धम्माप्रमाणे वागतो त्याचं जीवन सुद्धा सुधारलेलं दिसतं, चांगलं दिसतं, प्रसन्न दिसतं. हा तर अनुभव आहे. ह्या अनुभवाच्या बळावरती असं म्हणता येतं, की जर बुद्धाची ही शिकवण आम्हाला आता प्रत्यक्षात अशी अनुभवास येत असेल, तर होऊ शकतं, की मृत्यूनंतरही त्यांनी जे काही शिकवलेलं आहे ते सत्यच असेल. म्हणून माझ्यासारखा मनुष्य पुनर्जन्माला मानतो. तिकडे दुर्लक्ष करत नाही. कळत नाही ही गोष्ट खरी आहे. सांगता येत नाही ही गोष्ट खरी आहे. परंतु नाही असं मी म्हणू शकत नाही. कारण बुद्धाच्या बुद्धत्वाला मी किंमत देतो. त्याची योग्य खात्री करून घेतो. म्हणून त्यावरती विश्वास ठेवतो. बुद्धापेक्षा मी कोणी असा खास नाही, की ज्याला तो विषय कळलाच पाहिजे बघा. आणि त्यातही चांगली गोष्ट, की बुद्धानं प्रत्यक्ष तो मार्गही दाखवला, की तुला कळेल, तू जर असं-असं केलंस तर. त्यामुळं पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणं आवश्यक असं वाटतं मला आणि मी त्याप्रमाणे ठेवतो. म्हणून यामधली जी काही शिकवण आहे, की माणसाचा मृत्यू वाईट होतो आणि त्याचा पुनर्जन्म त्या प्रमाणात वाईट गतीला जातो. यावरती किमान मी तरी श्रद्धा ठेवतो आणि तशी प्रत्येक माणसानं ठेवावी. त्यात नुकसान काहीच नाही खरं म्हणजे. की होय, असं असू शकतं. हे अज्ञात शास्त्र आहे. आम्हाला आत्ता कळत नाही. पण बुद्धानं ते कळण्याचाही मार्ग सांगितलेला आहे. मग खात्रीत पटवायचं असेल तर ते करून बघितलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. मग जोपर्यंत मी करत नाही, तोपर्यंत ते बरोबरच नाही, ते चुकच आहे, असं बोलण्याचा मला काय अधिकार आहे? काही अधिकार नाही. हे आपलं अज्ञान आहे. ते अज्ञान आपण लक्षात घेतलं पाहिजे, की जी गोष्ट जाणू शकत नाही आणि ते जाणण्याचा मार्ग मोकळा असूनही तो मी करू शकत नाही, म्हणून मग त्या गोष्टीवरती अविश्वास दाखवणं हे गैर आहे, चुकीचं आहे. तर या पद्धतीनं मी त्याचा विचार करतो आणि पुनर्जन्म आहे यावरती विश्वास ठेवतो. त्यावरती आता अनेक पुराव्यानिशी अनेक गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. पुनर्जन्माचे अनेक प्रकार जगामध्ये लोकांना मान्य झालेले आहेत. एक खास गोष्ट मला आठवते ती अशी, एक बॉमिक वेर नावाची परिचारिका होती, बॉमिक. आणि जे अंत्य अवस्थेत आहेत, मरणाच्या अंतिम स्थितीत आहेत, अशा पेशंटची ती सेवा करायची. त्याला हॉस्पिस असं म्हणतात. त्याला हॉस्पिस असं म्हणतात. तर त्या हॉस्पिसमध्ये ती सेवा करायची. अ, जे रुग्ण वाचू शकत नव्हते अशांची. आणि तिथे ती रुग्णांशी बोलायची तर त्या रुग्णांनी जे काही सांगितलं तिला ते तिनं आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. सर्व रुग्ण ज्यांच्याशी ते बोलायचे, त्या सर्व रुग्णांनी प्रामुख्यानं
तिच्यासमोर काय कबुली दिली की आम्हाला आता वाईट वाटतं, आम्हाला दुःख होतं. आणि सर्वात मोठं दुःख एका गोष्टीचं होतं, तिनं 5 असे रिग्रेट, दुःखाच्या बाबी तिनं सांगितलेल्या आहेत. त्यातली एक महत्वाची बाब सांगितलेली आहे, ती म्हणजे त्या पेशंटच्याच भाषेमध्ये, आय विश आय हॅड स्टेड इन टच विथ माय फ्रेंड्स. आय विश आय हॅड स्टेड इन टच विथ माय फ्रेंड्स. आयुष्यामध्ये मी माझ्या मित्र परिवारामध्ये मिसळायला पाहिजे होतं, त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे होतं. मी त्या माणसापासून तुटले याचं दुःख पेशंट व्यक्त करतो. आणि ही बाब जवळजवळ सर्वच पेशंटनं मान्य केली होती. तर मृत्यूच्या वेळेस अंतिम क्षणी ह्या साऱ्या गोष्टी मनामध्ये हं, गोळा होतात. आपल्याला भारून टाकतात. दुसरं काही सुचू देत नाही. आणि त्या दुःखामध्ये, त्या मानसिकतेमध्ये आपला मृत्यू होतो. तर असे अनेक पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ते पुरावे लक्षात घेता आपलं शिलाचरण चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. आणि याच्या उलट मग बुद्धाने त्यांना 5 गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे माणसाचा खऱ्या अर्थानं उद्धार होतो किंवा मनुष्य खऱ्या अर्थानं आपलं जीवन जगू शकतो. त्या 5 गोष्टी कोणत्या सांगितल्या त्यांनी? पुन्हा त्याच, की काही झालं तर जिद्दीनं तो आचरण करतो. करायचं म्हणजे करायचं, पाळायचं म्हणजे पाळायचं. याचा परिणाम होतो की तशा प्रकारे त्याची मानसिक प्रवृत्ती बनते आणि त्याच्या आंतरिक शक्ती त्या कामाला लागतात. तो प्रयत्नशील बनतो, उत्साही बनतो, जिद्दी बनतो आणि करतो. आणि कार्यकारण भावाचा नियम आहे, केलं त्याचा परिणाम होतोच. हा जिद्दीनं चांगलं करतो म्हणजे करतोच. त्याचा चांगला परिणाम होणार म्हणजे होणार, तो होतोच. ही जिद्द फार महत्वाची आहे. ही मानसिकता फार महत्वाची आहे. करावं असं वाटतं. आणि त्यासाठी वारंवार केलं तर आपल्याला ती सवय लागते की पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं. म्हणून आठवडीच्या आठवड्याला अष्टसिल घेऊन उपवास करा, असं जे सांगितलं होतं बाबासाहेबांनी, जे सांगितलंय त्याचं मर्म लक्षात घ्या. एकदा केलं नाही जमत, सवय लागावी लागते, पुन्हा पुन्हा करावं लागतं, मग मनामध्ये परिवर्तन होतं आणि मग चांगलं करण्याची प्रत्येक गोष्ट आपल्या मनावरती बिंबते आणि ती जिद्द पैदा होते, तो उत्साह पैदा होतो. म्हणून ही माणसं पराक्रमी असतात, कर्तृत्ववान असतात, जिद्दी असतात, काही ना काही करून दाखवतात. हं? ही पराक्रमाची भावना मनामध्ये जागण्यासाठी, तशी प्रवृत्ती बनण्यासाठी आपल्याला वारंवार उपवास केला पाहिजे. आणि बौद्ध संप्रदायामध्ये आणखी एक पद्धती आहे. काही लोक तर इथेच थांबत नाहीत. आठवड्यातून एकदा उपवास करायचं, मग पंचशिलाचं ऑटोमॅटिक पालन होईल तशी प्रवृत्ती होती, ही गोष्ट खरी आहे. पण तिथे काही लोक थांबत नाही. ते म्हणतात आजीव अष्टमक शील घेतात. आयुष्यभर 8 शिलांचं पालन करायचं. पण ते उपवासातच शील नसतं. ते वेगळं शील असतं. त्याच्यामध्ये 25 शिला आहे तसं तसं फक्त अब्रह्मचर्याच्या ऐवजी हे कामेसु मिच्छाचार असतं. परंतु वाचीची शिला मात्र 4 असतात. आणि सम्यक आजीविकेनं जगायचं ही जिद्द असते. कमवण्यासाठी लांडी लबाडी करायची नाही, खोटेपणा करायचं नाही, प्राण्यांची हिंसा करायची नाही, कुठलंही अनुचित असं कुशल कर्म करायचं नाही की ज्यामधून कमाई करून जगावं. कमाईचे आपले मार्ग कुशलच असले पाहिजे. हे एक शील स्वीकारलं जातं. आणि वाचीची 4, वाचा फार महत्वाची आहे.
वाचेमुळेच मनुष्याचं जीवन घडतं, मनुष्य जीवन बिघडतं. वाचेमुळेच माणसाचं म्हणायचंच झालं तर त्याचं भविष्य घडतं. त्याच्या आचरणाचा कस तिथे लागतो. आणि म्हणून बुद्धानं 4 प्रकारची वाचा सांगितलेली आहे. पहिलं म्हटलंय, खोटं बोलायचं नाहीच. खोटं बोलायचं नाही. दुसरं आहे, कठोर बोलायचं नाही. कोणाचा अपमान करणं, कोणाला शिवीगाळ करणं, उद्धटपणा करणं नाही करायचं ते. आपल्या वाचेला सांभाळा. काही नुकसान होत नाही. काही वाईट होत नाही. केलंच पाहिजे याची काही गरज नसते. नंतर निंदा चहाडी करायची नाही, लावालावी करायची नाही. त्याला काही अर्थ नाही. ती प्रवृत्ती दुसऱ्याचं नुकसान करण्यास कारणीभूत होते आणि लावालावी मनुष्य करतो, एकाचं दुसऱ्याला सांगतो, निंदा करतो, तो त्या आकसापोटी तो त्याचा स्वभाव बनून जातो. फार भयंकर गोष्ट आहे ती. म्हणून तिसरी गोष्ट आहे जी करायची नाही. आणि चौथं म्हणजे उगीच फालतू गप्पा मारत बसायचं नाही. काहीतरी गप्पा गोष्टी करत बसायच्या, त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आपली चित्तशक्ती ती अशी वाया घालवायची नाही. बेकार वाया घालवायची नाही. हा चौथा मार्ग आहे. तर अशा प्रकारे आजीव अष्टमक शील घेतात लोक, जेणेकरून आपलं पंचशील एकदम भक्कम झालं पाहिजे, पक्क झालं पाहिजे. आणि ती फार चांगली गोष्ट आहे. आपणापैकी काही लोकांनी आजीव अष्टमक शील घेतलेलं आहे. हे फार आनंदाची गोष्ट आहे. ते जिद्दीनं करीत राहणं हे मात्र आपण प्रामुख्यानं बघितलं पाहिजे. म्हणून जो मनुष्य असं शिलाचं आचरण करतो, तो कर्तृत्ववान बनतो. ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. कर्तबगार बनतो. फार मोठं साधन आहे ते कर्तबगार बनणं. आणि दुसरं काय, की तो शिलाचरण करणारा मनुष्य आहे म्हणून सर्वांना प्रिय होतो. माणसं त्याला जवळ करतात. अरे चांगला मनुष्य आहे. जिथे जाईल तिथे त्याचं स्वागत होतं. कुटुंबात तो हवासा असतो. नातेवाईकांच्या मध्ये हवासा असतो. समाजामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये हवासा असतो आणि चांगला मनुष्य आहे. अगदी सारेच लिहून त्याला भेटतील आणि त्याला चांगलं म्हणतील असं नाही. पण त्यांच्या मनामध्ये ती भावना असते ना, चांगला मनुष्य आहे. जवळ करण्याच्या लायकीचा आहे. त्यांच्या जवळ जाण्याच्या लायकीचा आहे. म्हणून प्रत्यक्षात जरी त्यांनी काही केलं नाही, ते दूर दूर राहिले, तरी त्यांच्या मनाची भावना अशा माणसाबद्दल कशी असते? आपुलकीची असते. अरे चांगला मनुष्य आहे. त्याच्या सहवासात जाताना आनंद होतो. जाण्याची वेळ आली तर मनुष्य तसं करतो. स्वागत होतं सगळीकडे. किंमत होते सगळीकडे. आणि लक्षात घ्या, प्रत्येक माणसाला आपली किंमत व्हावी असं वाटत असतं. ही आंतरिक इच्छा असते प्रत्येकाची, आपली किंमत व्हावी. विनाकारण किंमत होत नाही. आपली किंमत व्हायची असेल तर आपल्याजवळ शिलांचं सामर्थ्य पाहिजे. बस याकडे आपण लक्ष दिलं, आपली किंमत होणारच. म्हणून बुद्धाने म्हटलं आहे, की हे सामर्थ्य शीलवान माणसाच्या अंगी येतं. तो कर्तबगार बनतो, त्याची सर्वत्र किंमत होते. हे आपले पण त्याला मिळतं. त्याचा मृत्यू अतिशय शांतपणे विचारपूर्वक होतो. त्या कुशल मानसिकतेमध्ये त्याचा मृत्यू होतो. त्याचा दुःख नसतं त्या मृत्यूचं. हळहळ नसते, तडफड नसते. नैसर्गिक तो शांतपणे त्याचा स्वीकार करतो आणि त्या कुशल मानसिकतेमध्ये मरतो, म्हणून त्याचा चांगला पुनर्जन्म होतो. त्या कुशल मानसिकतेमध्ये मरतो म्हणून त्याचा चांगला पुनर्जन्म होतो.
तर ही गोष्ट बुद्धानं महापरिनिर्वाण सूत्रामध्ये प्रामुख्याने शिकवलेली आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. शिलाचरणाचं हे सामर्थ्य यामधून पुन्हा एकदा प्रगट झालेलं आहे. आणि महापरिनिर्वाण सूत्रामध्ये बुद्धाचे शेवटचे जे दिवस होते त्याचं वर्णन आहे. अंतिम 3 महिन्यामध्ये घडलेली ही घटना आहे. त्यामुळं तथागतांनी आपल्या जीवनाच्या अंती सुद्धा या कुशल आचरणाला किती महत्व दिलेलं आहे लक्षात घ्या. आणि खास करून गृहस्थांना उपदेश केलेला आहे की तुम्ही याप्रमाणे जीवन जगा. एक प्रकारे म्हणायचं झालं तर हे वॉर्निंग आहे. धोक्याचा इशारा दिलेला आहे त्यांनी की जर तुम्ही दुराचारी राहिला तर तुमचं नुकसान काय होईल ते पहा. जर तुम्ही सदाचारी झाला तर तुमचा लाभ काय तो लक्षात घ्या. जीवनाचा अंत प्रत्येकाला आहेच. शेवट प्रत्येकाचं ठरलेलं आहेच. पण तो शेवट कसा होतो त्याकडे सुद्धा लक्ष द्या. आता बेफिकर राहून चालायचं नाही. म्हणून सदाचारी मनुष्य झाला तर तो एक तर कर्तृत्ववान बनतो, सर्वांना हवा असा वाटतो, शांतपणे त्याचा मृत्यू होतो आणि त्याचा पुनर्जन्म चांगला होतो. ह्या चारही गोष्टी आपल्याला आणखी वेगळ्या भाषेतही समजून घेता येऊ शकतात. त्या म्हणजे सदाचारी मनुष्य जेव्हा उत्साहानं जगतो, प्रसन्नतेनं जगतो, आपली जबाबदारी लक्षात घेऊन नेमकी पार पाडतो, चाल ढकलपणा करत नाही. आणि ते जीवनातले महत्वाचे, दररोजच्या जीवनातले महत्वाचे गुण मानले जातात. आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. कर्तव्य बजावण्याची भावना याच्यातून दृढींगत होते, वाढते. आपण अतिशय सावधपणे आपलं कार्य केलं पाहिजे, जे काही असेल ते. आळमटळम करून चालायचं नाही, टाळाटाळ करून चालायचं नाही. आणि जीवनातले नेहमीचे अनुभव आपल्याला, नोकर चाकर कशी टाळाटाळ करतात, कशी आळमटळम करतात, कशी बेफिकिरी बाळगतात, कशी जबाबदारी घेत नाहीत, हे दुर्गुण मानतो ना आपण. हे व्यवहारातले इतके सारे दुर्गुण जे आहेत ते दुर्गुण केवळ ह्या एका आचरणामुळे नष्ट होतात. आळस गेल्यानं, तो आळस, ते बेफिकिरी, हे दुर्गुण जे आहेत, हे दुर्गुण माणसाचे नष्ट होतात. त्यातून असे अनेक दुर्गुण जन्मास येतात. नाना कळा म्हणतो आपण त्याला. माणसामध्ये नाना कळा असतात, त्या अशा असतात. म्हणून आपलं सारं जीवनच त्यामुळे बदलून जातं. हे दुर्गुण नष्ट होतात. आपण विनम्र होतो. आपण शिकायला तयार असतो. आपण ऐकायला तयार असतो. आपण घ्यायला तयार असतो. आपण दुसऱ्यांचा सन्मान करतो, मान देतो, त्यांना आपलंसं म्हणतो. हे सद्गुण मानले जाते. हे सद्गुण याच्यातून विकास पावतात. आपल्या कर्माचा तो परिणाम असतो. हे इतकं म्हणजे आपलं जीवन आतून बाहेरून बदलून टाकणारी हं, ही आचरण पद्धती आहे. साधी-सुधी पद्धती नाही. यातून चारित्र्य घडतं. खरा व्यक्ती विकास होतो. इतकं महत्व त्याचं आहे. चिडचिड करणं, तुझं माझं करणं, नेहमीच रागात असणं, सूड घेण्याची भावना असते, क्रूरपणे वागण्याची भावना असते. अहो, हे सारे मनुष्याला नको असणारे दुर्गुण जे आहेत याच्यातून नष्ट होतात. म्हणजे साधी सुधारणा नाही ती. सामान्य सुधारणा नाही. खऱ्या अर्थानं मनुष्य मनुष्य बनतो, माणूस बनतो. आणि माणुसकी हा जो तो नॅचरल, नैसर्गिक त्याचं जीवन आहे.
माणुसकीनं जगणं हे त्याला साध्य होतं, त्याला प्राप्त होतं. असा सदाचारी समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. आणि त्याला त्यांनी म्हटलंय धम्मराज्य स्थापन व्हावं इहलोकी. धम्माचा उद्देश काय आहे? इहलोकी धम्मराज्य स्थापन करणं, म्हणजे इहलोकी सदाचाराचं राज्य, सदाचाराची परिस्थिती स्थापन करणं, निर्माण करणं, हा धम्माचा हेतू आहे. समाज सदाचारी बनला पाहिजे, माणूस माणूस सदाचारी बनला पाहिजे. त्यामध्ये सर्वांचं सुख आहे, त्यामध्ये सर्वांचं कल्याण आहे. आणि यासाठी त्यांना भारत बौद्धमय करायचा होता. साधीच ती गोष्ट आहे का? नुसतं बाबासाहेबांच्याकडे वरवर बघून चालत नाही. त्यांचं ऐकावं लागतं. आम्ही ऐकायचं सोडून देतो, ऐकतच नाही मुळामध्ये. एवढं त्यांनी करायला सांगितलं, जीव तोडून नाही, करतच नाही आपण. बुद्धांनी त्यांच्या धर्मात सरळ सरळ लिहिलंय. मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं, कारण असं म्हटलंय. आता करोडो लोकांनी तो ग्रंथ वाचला असेल. बाबासाहेबांना मानणारे काही कमी लोक नाहीत, करोडो लोक आहेत. त्यांनी तो ग्रंथ वाचला असेल. आणि बाबासाहेब करायला सांगतात, ते नेमकं तेच करत नाहीत. ही परिस्थिती आहे. खरं म्हणजे बौद्ध समाजाचं एक लक्षण, बौद्ध समाजाची एक पहिचान, बौद्ध समाजाची एक खूण म्हणजे दर आठवड्याला, दर रविवारी उपवासाचं पालन ठरलं पाहिजे. लोकांना दिसलं पाहिजे, हे बौद्ध आहेत ना, हा मग रविवारी त्यांचा उपवासात पाहिजे उपास. काही झालं तर रविवारी माणसं खूप चांगुलपणानंच वागणार, दक्षतेनं वागणार. त्यांनी ते व्रत घेतलेलं आहे, त्यांचा तो मोलाचा दिवस आहे, फार महत्वाचा दिवस आहे. अशी आम जनतेची समजूत झाली पाहिजे. अशा प्रकारे अष्टशिलांचं पालन, उपवासाचं पालन ही बौद्ध समाजाची पहिचान बनली पाहिजे, बौद्ध समाजाची ओळख बनली पाहिजे, आयडेंटिटी झाली याची गरज. आणि त्यासाठी आपण प्रामुख्याने यावरती जोर देत आहोत. आपण सर्वजण ते करतात, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. मी आपलं अभिनंदन करतो. पण याबद्दल आपल्याला अधिक प्रेरणा लाभावी म्हणून त्याची इतर काही थोडी छोटी मोठी अंग आहेत, ती सुद्धा आपण पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण ते काळजीपूर्वक ग्रहण करावीत, लक्षात घ्यावी आणि आपल्या आचरणामध्ये कुठेही बाधा येणार नाही या जिद्दीनं ते चालू ठेवावं, एवढीच अपेक्षा करतो. आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून माझं बोलणं इथेच थांबवतो. जय भीम. साधू साधू साधू. धन्यवाद बंतेजी. बंतेजींनी विशेषतः आपल्याला आज शिलाचरणाचे जे दुष्परिणाम आहेत ते अगदी बारकाव्याने आणि खोलवर गांभीर्याने सांगितलेले आहेत. तर त्यानुसार जेव्हा आपण बघतो की ह्या दुष्परिणाम बरोबरच जीवनातील जे महत्व आहे शिलाचरणाचं तेही सांगितलेलं आहे. आणि एवढं सांगताना आपल्याला बाबासाहेबांना कसा समाज स्थापन करायचा होता, बाबासाहेबांना धम्मराज्य स्थापन करायचं होतं, याची देखील मोठ्या गांभीर्याने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. मला वाटतं काही टेक्निकल अडचणी आहेत, त्यामुळे मागच्या वेळेचं आणि ह्या वेळेचं जे लेक्चर आहे ते आतापर्यंत यूट्यूबला आलेलं नाही आहे. तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. थोड्याच दिवसात हे दोन्ही लेक्चर्स यूट्यूबला येतील, त्यावेळेस आपण ती पुन्हा पुन्हा बघावीत आणि पुन्हा पुन्हा बघून सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि एवढी विनंती करेल. तसंच पुन्हा मी विनंती करतो की ही लिंक जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पाठवावी, जेणेकरून आपले उपसताची जे लोक आहेत, म्हणजे जॉईंट होणारी लोक आहेत, ती वाढतील. आणि हा जो बंतेजींनी उपक्रम राबवलेला आहे किंवा सुरू केलेला आहे, त्यातून जास्तीत जास्त लोकांना ह्याचा लाभ होईल आणि जास्तीत जास्त लोक घडतील आणि बाबासाहेबांचं हे जे धम्मराज्य स्थापण्याचं स्वप्नाकडे आपली वाटचाल आहे ती चांगल्या रीतीने सुकर होईल, असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो यातून की जास्तीत जास्त लोकांना ही लिंक पाठवावी. आपल्या सर्वांतर्फे मी पुन्हा एकदा बंतेजींचं अनुमोदन करतो. अनुमोदामी बंतेजी, अनुमोदामी बंतेजी, अनुमोदामी बंतेजी. ठीक आहे, वंदामी बंतेजी. वंदामी बनतेजी. जय भीम. जय भीम. वंदामी बनतेजी. जय भीम. जय भीम. वंदामी बनतेजी. जय वंदामी भीम. बनतेजी.
जय भीम वंदामी भंतेजी. अनुमोदामी भंतेजी. जय भीम. हा. वंदामी भंतेजी. जय भीम. जय भीम. वंदामी भंतेजी. जय भीम. वंदामी भंतेजी. जय भीम. वंदामी भंतेजी. जय भीम. जय भीम. बंद वंदामी करतो. भंतेजी. जय भीम. जय भीम. वंदामी बंदेजी भंतेजी. बंद करतो. जय भीम.